बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 19. अभिनव हा साहेबांचा बंगला प्रकाशमाळाने प्रकाशला होता. रंगरेखा दालन पुराणे शृंगारलं होतं. साहेबांच्या प्रत्येक दालनाला आज उत्साहाचं, आनंदाचं उधाण आलं होतं. पुन्हा एकदा आनंदाच्या उर्मीने बंगला मोहरला होता. बाबूजी, आई आणि सुखदा, शिवानी 8 दिवसांपूर्वी आले होते. आईने येताना खूप मोठा बाळंत विडा आणला होता. अनुपमाचं कौतुक करीत ती म्हणाली होती, तुझं सौंदर्य घेऊन जन्माला आलाय बाळ. साहेब हसून म्हणाले, ताई, माझा नातू महेश हात घेऊन जन्माला आलाय. त्याचं बारसं रंगरेखा दालनातच त्यासाठी करणार आहेत. माझा नातू भारतातला नव्हे तर विश्वातला उत्तम शिल्पकार असेल याची मला खात्री आहे. माझ्यासारखे रंगाने चित्र साकारणारे खूप असतील, पण ताई, दगडातून सर्व भावभावना व्यक्त करण्याचं कसं फार थोड्यांजवळ असतं. बाबूजी गहिवरले होते. त्यांच्या पाठीवर थाप देत ते म्हणाले, बाबूजी, एक काम सांगू का? अवश्य सांगा साहेब, तुम्ही काही सांगावं याचीच वाट पाहत आहोत. बाबूजी, एकदा मुलींची लग्न झाली की इथे येऊन राहा. माझ्या नातवाला तुम्ही शिल्पकला शिकवाल ना? महेश बाळाचा पाळणा सजवायला निर्मलाला मदत करत होता आणि साहेब बाबूजीत चाललेला संवाद ऐकत होता. त्यामुळे निर्मलाच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. महेश, जरा इकडे तरी लक्ष दे, नाहीतर हातातलं काम सोड तरी. अरे, वर चढून हा हार तर नीट बांध. असं जर तू उद्या करशील तर तुझाच बाळ म्हणेल, माझा बाप एक कल्याण एकाग्र आहे. महेश हसला. निर्मल, एक विचारू? विचार ना, संकोच कसला करतोस? तुला लहानपणी मुलांची खूप आवड होते ना? आहे अजून. आमचं कुटुंब एकत्र. पोरं मोजली तर 9 आहेत. सारी माझ्या अवतीभोवती असतात. आमचे साहेब म्हणतात, इतकी घाई का करतेस? 2-3 वर्ष जीवनाची मौज मजा अनुभव. फिरून घे, खाऊन घे, सर्व कुटुंबाला खूप आनंद दे. त्यांच्यासाठी कष्ट कर, त्यांना सुख दे. मग आपण आपल्या मुलात अडकवल्यावर काही देता येणार नाही कोणाला. मलाही ते पटलं महेश. केवळ आपल्याचसाठी जगण्यात काय अर्थ आहे? निर्मलाचे आणि जगदीशचे विचार ऐकून तो भारावला. जगदीश आपलं मूल इतक्यात नाकारतोय ते स्वतः सुखी होण्यासाठी आणि दुसऱ्याला सुखी करण्याचा वेळ घेण्यासाठी. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असल्या तरी सुख त्यागात आहे. सुख स्वतः काहीतरी गमावण्यात आहे हेच खरं. त्याने वाचलेली गोष्ट त्याला आठवली. त्या दाम्पत्याजवळ एकमेकांना देण्यासाठी काही नसतं तेव्हा ती त्याला आवडणारे सुंदर सोनेरी केस विकून त्याला कोटाची पिन आणते आणि तो स्वतःचा एकुलता एक कोट विकून तिच्या सुंदर केसांसाठी पिन आणतो. हे नितांत सुंदर प्रेम. प्रेम दोन्ही बाजूनी होत. प्रेम एकतर्फी होतं. एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही. न मिळू दे. आपला बाळ आता आपल्याजवळ असेल. तो प्रसन्न हसला आणि म्हणाला, निर्मला, एक विचारू? आज काय माझा प्रश्नोत्तराचा त्रास आहे? तू खूप सुखी आहेस ना? सुख हे मान्यावर असतं. सुख एकमेकांवरच्या श्रद्धेत असतं. एकदा लग्न होऊन तिकडे गेले आणि आमच्या साहेबांनी मला सुखाचे इवले इवले कण वेचायला लावले. ते म्हणाले, दुःखाच्या 10 पोत्याबरोबर सुखाची 1 टोपली मिळते. इतकं व्यस्त प्रमाण आहे हे. जेव्हा जिथे जिथे जे जे चांगलं ते या टोपलीत जमा कर. निदान सुखाच्या टोपलीला शीख भरेल. महेशला जगदीशचे विचार आवडले. खरंच निर्मला इतक्या हाती पडली की तिच्या अवघ्या देहाचं सोनं झालंय.
त्याचे डोळे नकळत भरून आले. मनातला सल संपला. मन स्वच्छ सुंदर झालं. किती सुखी आहे निर्मला. मधु, कामिनी, अनिल, जगदीश एवढंच काय, साहेब सुद्धा. आज आपणही खुश आहोत आणि आता खुशच राहणार आहोत आपण. दुःख जवळपास येऊच द्यायचं नाही. त्याने मनाशी निर्धार केला. रंगशाळा आवाजाने तुडुंब भरली होती. तिथले वर्कर्स आनंदात होते. हत्तीवरून साखर वाटावी तसं साहेबांनी नातवाच्या आगमनाप्रित्यर्थ सर्वांना भरभरून दिलं होतं. महेश सकाळपासून आत्याबाईंच्या मागे लागला होता. एखादं छानसं नाव बाळासाठी सुचवा. त्या आनंदाने मोहरल्या. डोळ्यात टचकन पाणी आलं. महेश बाबू, मला काय कळतं त्यातलं? तुम्ही बाळाला सांभाळायची जबाबदारी घेतलीत ना? माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आहे तो. मग तुमच्या नातवासाठी नाव नाही सुचवणार? त्या सद्गदित झाल्या. त्यांना बोलताच येईना. त्यांची कंपित काया पाहून महेश म्हणाला, आत्याबाई, खरंच तुमच्या भरवशावर ह्या बाळाचा बाप झालोय मी. तुम्हाला या वयात त्याला सांभाळायचं आहे, तेव्हा तुम्हाला आवडणारं नाव नको? मोहन ठेव त्याचं नाव. माझ्या मुलाचं नाव होतं ते. त्या रडू लागल्या. आत्याबाई, साहेबांनी तुम्हाला बहिणीसारखं वागवलं. आज तुम्ही आजी झालात. आता तुम्हाला असं डोळ्यातून पाणी आणून जमणार नाही. महेश बाबू, कुठलं भाग्य मी घेऊन आले कुणास ठाऊक. पती पुत्राविना मी एकाकी अनाथ. मला घरी आणून सन्मान दिला साहेबांनी. साहेब लेकूरवाळे, त्यांनी साऱ्यांना पोटाशी धरलं. आत्याबाई बोलत होत्या. कधीचे उमाळे बाहेर पडत होते. महेश बाबूजींजवळ गेला. बाबूजी, नातवाला नाव सुचवा ना. तो सर्वांना विचारत होता तेव्हा जगदीश म्हणाला, क्यों भाई महेश, अपने लड़के के लिए विष्णु सहस्त्र नाम बनाना है क्या? सबको ही पूछ लिया है. मैं भी बताता हूँ. उसे एक नाम बड़ा सा जैसे नाम सामने आएगा लोग सोचेंगे और सम्मान के साथ नाम लेंगे. उसका नाम चंद्रमौली रखो. चंद्रमौली महेश. क्या विषाद नाम गलत उच्चार करने की. 2 दिवस सारे पाहुणे होते. नंतर मात्र बाबूजी, आई, सुखदा, शिवानी राहिले. साहेब म्हणाले, बाबूजी, तुमचा मी आभारी आहे. तुमच्यामुळे आज मी आनंदाचा धनी झालो. आता बोलू नका साहेब. कोणामुळे कोण आनंदाचा धनी झाला याची यादीच करावी लागेल. अनुपमासारखी अनुपम सुंदर सून आम्हाला मिळाली. बाळ मिळाला. आनंदाचे सडे शिंपले आहेत सर्वत्र. खरं आहे, खरं आहे बाबूजी. एक विचार आहे. महेश त्यांच्याजवळ येऊन बसला. बरं झालं तूही आलास. एक विचार आहे. जबलपूरला शिल्पकला अधिक प्रमाणात उपयोगात आणली जाते. तिथे उत्तम आणि विविध रंगी मार्बल आहे. तिथे जर आपण एक मोठी शिल्पकला निकेतन अशी शिल्पकारांना शिक्षण आणि मोबदला देणारी संस्था काढली तर तिथल्या शिल्पकारांना जीवन शिक्षण मिळेल, उपजीविकेचं साधन मिळेल. यातल्या उत्तम मूर्ती आपल्याला परदेशातही पाठवता येतील. चांगली कल्पना आहे साहेब. मला एकदम आवडली. खरंच खूप आवडली. साहेब, खरंच तुम्ही समाजाचा विचार करता. मी तर माझ्या मनाच्या कोशातच अडकून राहतो आणि मग माझे विचार लांबवर जातच नाहीत. तुमची सामाजिक दृष्टी माझ्यात यावी असा मला आशीर्वाद द्या साहेब. अरे वेड्या, ती वेळ मनात यायची वेळ यावी लागते. मनाचा गाभारा तारुण्यात स्वतःसाठीच भरला जातो. मग माणूस जरा स्थिरावला की बाहेर पडतो. तू आज हे सारं गेली कित्येक वर्ष पाहतो आहेस. तू सुद्धा हेच करणार आहेस. तेव्हा बाबूजी तिथे जागा पाहतील, चालू केलेलं बांधकाम पाहतील. मी अधूनमधून जाईन, तूही जात राहा. 5-6 वर्षात हा प्लॅन आकारला येईल. भारतभरातूनच नव्हे तर जगातून इथे लोक शिकायला येतील. प्रचंड मोठा प्रोजेक्ट आहे. ह्याला लागणारा पैसा
पैसा उभारता येतो. एखादं चांगलं प्रोजेक्ट असेल तर शासन आणि धनिक लोक सहज मदत करतात. महेश, मी माझ्या साऱ्या कल्पना लिहिल्या आहेत. त्या शिल्पकला निकेतनचं बारसंही मी केलं आहे. ही महेश शिल्पकला निकेतन संस्था विश्वविख्यात व्हावी असा प्रयत्न तू करायचास. साहेब, माझे नाव कशाला? आज भारतीय शिल्पकारात तुझं वरचं स्थान आहे. नावाने आणि तिथल्या चांगल्या शिक्षणाने लोक प्रभावित होतील. प्रत्येकाचं नाव ही त्याची खात्री असते. आता 2 वर्षांपूर्वी आपण जगन्नाथपुरी आणि कोणार्क मंदिराचं शिल्प पाहायला गेलो होतो. महेश, तुला आठवत असेल, जगन्नाथपुरीचं जगन्नाथ मंदिर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याने क्षतिग्रस्त झालंय. इतकं की कित्येक ठिकाणच्या मूर्ती निखळल्यात. पण अनेक शिल्पकार येऊनही तशा मूर्ती घडवता येत नाहीत. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या रथाची चाकं आणि चाकावरचं शिल्प आज घडवता येत नाही. तू त्यावेळी हळहळला होतास. तुलाही ते जमणार नव्हतं म्हणून. पूर्वी ज्या कलांना एवढं प्रगत केलं ती कला आज इतकी मर्यादित झाली आहे की तुझ्या नावाने येणारे शिल्पकार पुन्हा नव्याने ह्या कलेकडे आदराने पाहतील. तुझ्या बाळाचं नाव सौरभ ठेवलं. त्याच्या कीर्तीचा सौरभ सर्वत्र दळवळेल. तू सौरभ बाळाला घुटीतून महान स्वप्न दे. तोवर आपण कामाला लागूया. बाबूजी नव्या विचाराने झपाटले. जबलपूरला जाताना एक स्वप्न घेऊन निघाले. सौरभ 1.25 महिन्याचा झाला होता. हसत होता, खेळत होता, हुंकार देत होता. त्या दिवशी रात्री सौरभ उठला आणि किंचाळून रडत राहिला. महेश जागा झाला. अनुपमा गाढ झोपेत होती. त्याने सौरभने ओलं केलेलं दुपटं आणि लंगोट बदलला. तरीही सौरभ शांत होईना. महेशने त्याला फिरवलं तरी त्याचं रडणं संपेना. कळवळून तो रडत होता. बाहेर थंडी होती म्हणून त्याला बाहेर न्यावंसं वाटत नव्हतं. तरीही महेशने दार उघडून त्याला गॅलरीत नेलं. तरीही त्याचं रडणं थांबलं नाही. त्याच्या रडण्याने साहेबांना आणि आत्याबाईला जाग यायला नको म्हणून तो सौरभला घेऊन आत आला. त्याने अनुपमाला हलवून जागं केलं. एकतर ती उठे ना, उठली तरी चिडूनच. रडू द्या हो त्याला, थांबेलच थोड्या वेळाने. त्याला भूक लागली असेल. तिथे बाटलीत दूध भरून ठेवले आत्याबाईने. अगं, त्याला तर आईची गरज आहे. कोणी सांगितलं हे? गेले 6 महिने तो वरचंच दूध पितोय ना. चांगला हेल्दी आहे, काही झालं नाही त्याला. ती डोळे मिटूनच बोलत होती. त्याला असह्य झालं. त्याने तिला जोरात हलवलं. त्याबरोबर ती चिडली. हे बघा, मला त्रास देऊ नका. आत्याबाईने सांभाळायचं वचन दिलंय ना, आता दे त्यांच्याजवळ, नाहीतर रडू दे. माझी झोप डिस्टर्ब करू नकोस. अगं, आई आहेस की कोण आहेस? मी आई आहे, पण तू तर बाप नाहीस. मग एवढा पुळका का? दे ना आत्याबाईजवळ. काय बोलतेस हे? सौरभने रडण्याचा टिपेचा स्वर लावला होता. महेशला काय करावं कळत नव्हतं. त्यात अनुपमा अजूनही डोळे मिटून बोलत होती. त्याचा संताप अनावर झाला. तरीही मनावर संयम ठेवत तो ओरडलाच. काय मूर्खासारखं बडबडते आहेस? खरं तेच सांगते. मी ह्या पोराची आई आहे. मी त्याला केवळ तुमच्या हौसेसाठी जन्म दिला. मी त्याला सांभाळणार नाही हे तुम्हाला वारंवार वारंवार सांगितलं होतं. सांगितलं होतं ना. मग का मला छळता? महेशने अनुपमाच्या गालावर सनसनीत थप्पड ठेवली आणि उघड्या दारातून साहेब आत आले. महेश सौरभला घेऊन आत्याबाईकडे निघाला आणि साहेब दिसले. त्याला अपराध केल्याची जाणीव झाली. साहेबांनी सौरभसाठी हात पसरले. महेशने सॉरी म्हणत सौरभला त्यांच्याकडे दिले. ते त्याला आत्याबाईंच्या खोलीकडे घेऊन गेले. महेशने दार लावून घेतलं आणि तो पलंगावर झोपला. त्याच्या मेंदूला झिंझिने आल्या होत्या. काल परवापर्यंत सौरभच्या जन्मापूर्वी तो केवळ कल्पना करत होता, सौरभ आपला असेल की आणखी कुणाचा. पण जसजसे अनुपमाचे दिवस भरू लागले, तिच्या अनुषंगाने बाळाची काळजी करताना तो ते सारं विसरून गेला. केवळ जन्माला येणाऱ्या बाळाच्या कल्पनेनेच तो मोहरला होता. त्याला आठवलं, त्यावेळीच आनंद बॅनर्जी येत होता. अभय अमेरिकेतून परत आला होता. बाळ कोणाचं असेल ह्या विचाराने तो रात्र रात्र अस्वस्थ होता. त्याने एकदा हसत हसत तिला विचारलं होतं,
बाळ माझ्यासारखा असेल की तुझ्यासारखा? कोणासारखाही दिसला तरी तू पितृत्व स्वीकारला आहेस आणि तू मातृत्व. मी जन्म देण्यापुरतं माझं गर्भाशय बाळाला दिलंय. मग मी नावाला आई उरेन. खरंच महेश, मला आई व्हायला, पोरात बांधून घ्यायला, त्यासाठी स्वतःचं सारं विसरून त्याच्यातच आपलं जीवन शोधायला मला कधीही आवडणार नाही. तू मला आज प्रॉमिस दे. तुला हवं आहे म्हणून केवळ मी त्याला वाढवणार आहे. तू ते सांभाळणार असशील तरच. मग मला म्हणू नकोस. हे घे वचन. बाळाच्या जन्मानंतर तू मुक्त आहेस. पितृत्व आणि मातृत्व दोन्ही स्वीकारीन. पण बाळाला मातृत्वाचं पसायदान देशील की नाही? खरं तर नाही. अगं आई आहेस की. प्रॉमिस काय केलंय? प्रॉमिस केलंय म्हणून काय झालं? बाळाच्या मुखात अमृतधारा नकोस? असं करत तू मला वेढे घालणार आहेस तर मी मला बाळ नको म्हणून सरळ ॲबॉर्शन करून येईन. बोलल्याप्रमाणे धडाडीने अनुपमा ते काम करील याबद्दल त्याला आता शंका उरली नव्हती. त्याने खूप विचार केला आणि मनाशी पक्का निर्णय करून तो म्हणाला, नाइलाजाने मी तुझे शब्द स्वीकारतो. कारण स्त्रीच्या गर्भाशयाशिवाय मुलाचा जन्म अन्य कुठेही होऊ शकत नाही. ह्या ईश्वर प्रणित गोष्टीचा तू दुरुपयोग करते आहेस. पण तरीही मी साहेबांची शपथ घेऊन सांगतो, मी बाळाला सांभाळीन. तू असलीस तरी तुला बाळाला घे म्हणणार नाही. मी आई होणं शक्य नाही. ती सोय पुरुषात अजून तरी ईश्वराने केली नाही. पण मातृत्व हे वात्सल्य रूप मी त्याच्यासाठी जपेन. ह्या प्रतिज्ञेचा उच्चार सौरभ जन्माला येईपर्यंत अनेकदा झाला. त्याला खात्री होती की बाळ जन्माला येईपर्यंतच ती असं बोलत राहील. 9 महिने उदरात वाढलेल्या आणि प्रसव वेदनानंतर बाळाला जन्म देणाऱ्या अनुपमाला अमृताचा पान्हा तर फुटेलच, पण तिचं मातृत्व जागं होईल या विचाराने तो निश्चिंत होता. पण बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी ती म्हणाली, महेश, डिलिव्हरी देणं आणि बाळापासून निवृत्त होणं एवढंच मी ठरवलं होतं. या घटकेला मी तुला सांगते, केवळ तुला आनंद व्हावा म्हणून मी 9 महिने पूर्ण होण्याचे दिवस आणि दिवसांचे क्षण मोजत राहिले. मला खरोखरीच बाळात इंटरेस्ट नाही. त्याच्यासाठी मी आयाची व्यवस्था केली आहे. मी त्याला सांभाळणार नाही. महेश मनातून हसला. अगं, त्याला जन्माला येऊ दे. त्याचं स्वरूप पाहून तू साऱ्या प्रतिज्ञा विसरशील. शिवाय वात्सल्याने तुझा फुटलेला पान्हा तुला रोखता येणार नाही. तेव्हा तू त्याच्यात गुंतशील. प्रगट तो म्हणाला, तू म्हणशील तसंच करूया. इतके सहज शब्द वापरू नकोस महेश. तुला बाळाच्या जन्मानंतर त्याचं संगोपन ही साधी गोष्ट नाही. बाळ जन्मताच आई गेली तर कुणीही समजू शकतं, पण ती जवळ असताना दूर राहणं तिला कठीण नसलं तरी बाकी लोकांना कठीण जातं. खरोखरीच सांगते, केवळ तुझ्यासाठी बाळाचा जन्म आहे. तू त्याला हवं तसं सांभाळ. मी डॅडी नाही परवा हेच सांगितलं तर ते खळाळून हसले. त्यांना वाटलं असेल बोलणारी मुलगी मोहात पडणारच, पण जी गोष्ट अनिच्छेने वाढवली त्यात मोह कसला. ती हे वारंवार बोलली तरी तसं करणारच नाही याविषयी दोघांना खात्री होती. परंतु बाळ जन्माला आला त्याच दिवशी तिने आया ठेवली आणि बाळाला वरचं दूध चमच्याने सुरू केलं. पहिल्या दिवसाच्या बाळाला असं वरचं दूध देताना पाहून महेश गदगदला. साहेबांचे डोळे भरून आले. साहेबांना राहावलं नाही. ते तिथेच म्हणाले, पोरी, हे काय करते आहेस? स्वतःचा पाना भरून आल्यावरही बाळाला त्यापासून वंचित करते आहेस. असा कोणता गुन्हा त्याने केलाय? तू चांगलं करत नाहीस. तुझा हट्ट सोड. बाळाला स्वीकार. त्याची आई हो. डॅडी, एकदाच आणि शेवटचं सांगते, तुम्ही मला आग्रह करू नका. मी ह्या बाळाची जन्मदाती आहे, आई नाही. बाजारातून शेजाऱ्यासाठी भाजी आणावी तशी ती वस्तू सांभाळून तुमच्यापर्यंत आणली आहे, एवढंच. तुम्ही मला वारंवार म्हणणार असाल तर मी घरातून निघून जाईन. महेशला बाळ हवा होता, दिला. संपलं. साहेब हतबुद्ध झाले. महेश उमजला.
बोलल्याप्रमाणे करणारी ही जिद्दी किंवा स्वतः अस्तित्व मानणारी मुलगी ऐकणारच नाही. मग मात्र कुठल्याही वादात न पडता महेशने स्वीकारलं, बाळ आपलं आहे, आपणच त्याचं संगोपन करायचं आणि असंच बहुधा साहेबांनी ठरवलं असावं. कारण ते पुढे काहीच बोलले नाहीत. 1.25 महिना अनुपमा बाहेर कुठेही गेली नव्हती. मायेच्या ममतेनं तिला विचारायला बाबूजी आणि नवी आई आली होती. महेशने अगोदरच फोन करून बाळाला आईजवळ देऊ नये असं डॉक्टरांनी सांगितलं. कारणं अनेक होती, पण नव्या आईने ती विचारलीच नाहीत. महिनाभर नवी आई महेशकडे होती. तिने बाळाची आणि अनुपमाची अत्यंत मनापासून सेवा केली. बारशापर्यंत ती होतीच. बाबूजी नसतानाही ती राहिली होती. बारसं झाल्यावर अधिकच जाणवली अनुपमाची कोरडी किंवा खरी व्यवहारी वृत्ती. कमर्शियल झाली होती ती. आया 24 तास त्याला बघतच होती. बाळ 6 महिन्यांचा झाला, गुटगुटीत आणि सुंदर झाला. साहेब प्रसन्न होते. महेशही प्रसन्न होता. अनुपमाला 2-3दा साहेबांनी समजावलं, पण तिच्या डोक्यात मॉडेलिंग करण्याचं नवं खूळ तिच्या नव्या मित्राने कुलजीत कपूरने भरवलं आणि ती स्वतःला घडवण्यात दंग होती. पण 2 दिवस आया आजारी होती. दिवसभर आत्याबाईने केलं होतं आणि रात्री महेशच्या खोलीत आणलं. अर्ध्या रात्री बाळ किंचाळून रडत होता. अनुपमा गाढ झोपली होती. अखेर चिडून ती उठली आणि एक जीवघेणं सत्य तिच्या तोंडातून बाहेर पडलं. तुम्ही सौरभचे बाप नाहीत? हृदयातून कळ उमटली. तिच्या अभद्र शब्दांना उत्तर म्हणून त्याने तिच्या गालात चपराक ठेवली आणि स्वतःच खिन्न होऊन तो बाळाला घेऊन खोली बाहेर पडला. साहेब सारं ऐकून सुन्न झाले होते आणि छातीतून कळा येऊ लागल्याचं त्यांना जाणवलं आणि ते दारातच कोलमडून पडले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.